तर एकीकडे मुंबईमध्ये गटारात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता। त्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा अनेक गटारं ही उघडी असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा दुर्घटना घडण्याची भीती आहे। त्यामुळे नागपूरकरांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय। ही गटारं कधी बुजवणार असा सवाल नागपूरकरांनी उपस्थित केलाय। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी गटारं उघडी असल्याचं समोर आलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तेजस, नागपूर शहरामध्ये किती ठिकाणी ही गटारं उघडी आहेत आणि पालिका प्रशासनाने यावर काही उत्तर दिलंय? मुंबईत काल जे आहे ते दुर्दैवी घटना घडली आणि याची पुनरावृत्ती नागपुरात सुद्धा भविष्यात घडू शकते, कारण की नागपुरात जर बघितलं तर अनेक मॅनहोल आहेत आणि खड्डे आहेत ते उघड्यावरच आहे। यावर सुरक्षा घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने त्या ठिकाणी जे आहे ते बॅरिकेड्स लावल्यात। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर नागपुरातील जे आहे ते राटे कॉलनी या परिसरात जे आहेत ते 3 खड्डे आहेत। एक मॅनहोल, तो मॅनहोलच्या समोरचा जो झाकण जे आहे तो संपूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे भविष्यात जे आहे त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो। एकूणच बघितलं असेल तर नागपूर शहरात असे अनेक शेकडो मॅनहोल आहेत, खड्डे आहेत, त्या ठिकाणी अशाच प्रकारची अवस्था जी आहे ते पाहायला मिळत आहे। महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी ज्या ठिकाणी जे अनेक असे मॅनहोल आहेत किंवा खड्डे आहेत ते बुजवले आहेत, मात्र असे अनेक मॅनहोल आहेत जे आजही बुजवण्याच्या प्रतीक्षेत आहेत। याची वाट जी आहे ते महानगरपालिका प्रशासन एकूणच बघत आहे। मात्र अपघात होणार त्यावेळेस नागपूर महानगरपालिका प्रशासन कारवाई करणार काय हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं असतं। एकूणच जर बघितलं तर या संपूर्ण संदर्भाने काल ज्या मुंबईत घटना घडल्यानंतर जे आहेत नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी या संदर्भात जे आहे ते महानगरपालिका प्रशासनाला, आयुक्ताला या संपूर्ण संदर्भात जे आहे ते आढावा घेण्यास सांगितलेले आहेत। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर नागपूर शहरात शेकडो जे मॅनहोल आहेत जे आहेत त्यासोबत खड्डे आहेत ते उघड्यावर आहे आणि या संपूर्ण संदर्भात लवकरात लवकर जे आहेत कारवाई करून त्या ठिकाणी जे आहे ते पुनर्रचना करावी अशी सुद्धा मागणी केली आहे। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर सध्या पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जर अशा प्रकारची घटना जर घडत असेल तर एकूणच जे आहे ते महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर, कारभारावर जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तेजस, तुम्ही जोडलेले रहा।